हॅलो फ्रेंड्स, सर्वज्ञ कोचिंग क्लासेसच्या या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या संस्कृत अभ्यासक्रमातला एक खूप महत्त्वाचा आणि खरं सांगायचं तर मजेशीर विषय शिकणार आहोत. त्याचं नाव आहे संख्या विश्वम. आता संख्या म्हणजे नंबर्स हे तर आपल्याला माहिती आहेच, हो की नाही? पण आज आपण फक्त मोजणीच्या पुढे जाणार आहोत. आणि काहीतरी नवीन आणि हो, परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं शिकणार आहोत. म्हणून शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका. चला तर मग सुरू करूया. बरं, आता बघा, आपल्याला एकम, द्वे, त्रीणी, चत्वारी म्हणजे 1 2 3 4 हे सगळं तरी येतं. यांना म्हणतात संख्यावाचक. पण विचार करा, जर मला म्हणायचं असेल पहिला मुलगा किंवा दुसरी मुलगी किंवा तिसरं बक्षीस म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड, तर ते संस्कृतमध्ये कसं म्हणणार? हाच आहे आपला आजचा मुख्य विषय. अगदी बरोबर सर. तर जे शब्दक्रम किंवा एक सिक्वेन्स दाखवतात त्यांना संस्कृतमध्ये क्रमवाचक असं म्हणतात. आपण इंग्रजीमध्ये यांना ऑर्डिनल नंबर्स म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल फर्स्ट, सेकंड, थर्ड हे सगळे झाले क्रमवाचक. हे शब्द काय करतात तर ते एखाद्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा रांगेतला क्रमांक म्हणजे त्याचा ऑर्डर किंवा रँक दाखवतात. आता इथे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यायची आहे. संस्कृतमध्ये पहिले 4 क्रमवाचक आहेत ना, म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ, हे जरा स्पेशल आहेत. का बरं? कारण ते ज्या नामाबद्दल बोलत आहेत त्या नामाच्या लिंगानुसार स्वतःला बदलतात. सो दे चेंज अकॉर्डिंग टू द जेंडर ऑफ द नाउन. इथेच खरी गंमत आहे. चला तर मग ही त्यांची विशेष रूपं पाहूया. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, क्रमवाचक हे विशेषणासारखं म्हणजे ॲडजेक्टिव्हसारखं काम करतं, म्हणून ते नामाच्या लिंगानुसार बदलतं. फर्स्टसाठी पुल्लिंगात आपण म्हणणार प्रथमः, स्त्रीलिंगात प्रथमा आणि नपुसकलिंगात प्रथमम. अगदी तसंच सेकंडसाठी द्वितीयः, द्वितीया, द्वितीयम. थर्डसाठी तृतीयः, तृतीया, तृतीयम. आणि फोर्थसाठी चतुर्थः, चतुर्थी, चतुर्थम. हे 4 तर आपल्याला पाठच करायचेत, कारण ते विशेष्याच्या लिंग, वचन आणि विभक्तीप्रमाणे चालतात. हो सर. आणि यांची रूपं कशी चालतात हे लक्षात ठेवणं खूप सोपं आहे बरं का. पुल्लिंगी रूप प्रथमः आहे ना, ते अगदी देव शब्दाप्रमाणे चालतं. प्रथमा हे स्त्रीलिंगी रूप माला शब्दाप्रमाणे चालतं. आणि द्वितीया, तृतीया ही जी रूपं आहेत ती नदी शब्दाप्रमाणे चालतात. आणि राहिलं नपुंसकलिंगी रूप प्रथमम, ते चालतं वनम शब्दाप्रमाणे. म्हणजे जर आपल्याला हे मूळ शब्द पाठ असतील तर क्रमवाचकांची रूपं चालवणं अगदी सोपं होऊन जातं. आता संख्यावाचक आणि क्रमवाचक यांच्यातला फरक एका साध्या उदाहरणाने एकदम स्पष्ट करूया. जेव्हा आपण म्हणतो एकः बालकः, तेव्हा त्याचा अर्थ होतो 1 बॉय. इथे आपण फक्त संख्या सांगतोय. पण जेव्हा आपण म्हणतो प्रथमः बालकः, तेव्हा त्याचा अर्थ होतो द फर्स्ट बॉय. इथे आपण त्याचा क्रम सांगत आहोत. तसंच बघा, एका बालिका म्हणजे 1 गर्ल, ही झाली संख्या. पण प्रथमा बालिका म्हणजे द फर्स्ट गर्ल, हा झाला तिचा क्रम. लक्षात आलं? बालकः पुल्लिंगी आहे म्हणून प्रथमः आलं, आणि बालिका स्त्रीलिंगी आहे म्हणून प्रथम आलं. तर हा होता 1 ते 4 पर्यंतचा नियम, जो आपल्याला थोडा लक्ष ठेवावा लागतो. आता मनात येत असेल की पुढे पण असंच काहीतरी अवघड असणार का? तर अजिबात नाही. 5व्या क्रमांकापासून नियम एकदम सोपा होतो. इट बिकम्स व्हेरी सिम्पल. बरं, इथपर्यंतचा भाग जर सगळ्यांना नीट समजला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचा फायदा होईल. हो, खरंच 5 पासून पुढचे क्रमवाचक ओळखायला आणि वापरायला खूपच सोपे आहेत. यासाठी फक्त 3 सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. 1. या शब्दांचा शेवट सामान्यतः दीर्घ ईकाराने होतो. दुसरी गोष्ट, हे एकच रूप 3ही लिंगांसाठी वापरले जातं, म्हणजे पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंगासाठी वेगळे शब्द नाहीत. किती छान. आणि तिसरी गोष्ट, हे सगळे शब्द नदी या स्त्रीलिंगी नामाप्रमाणे चालतात. चला उदाहरणं पाहूया, म्हणजे लगेच लक्षात येईल. 5वा किंवा 5thसाठी काय म्हणणार? पंचमी. 6वा किंवा 6thसाठी षष्ठी. 7वा किंवा 7thसाठी सप्तमी. 8वा 8thसाठी अष्टमी. 9वा 9th नवमी. आणि 10वा म्हणजे 10thसाठी दशमी. बघा, सगळ्यांच्या शेवटी ई आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हेच रूप 3ही लिंगांसाठी वापरले जाईल. सोपं आहे ना? बरं, आता हे व्याकरण तर आपण शिकलो, पण याचा वापर आपल्या रोजच्या जीवनात, आपल्या संस्कृतीत कुठे कुठे होतो हे पाहिलं ना की ते जास्त चांगलं लक्षात राहील. लेट्स सी सम प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स. बरोबर. आता बघा, द्वितीया बालिका याचा अर्थ काय? दुसरी मुलगी.
समजा एखादी पठण स्पर्धा आहे, रीडिंग कॉम्पिटिशन, आणि त्यात प्रथमम पारितोषिकम मिळालं म्हणजे फर्स्ट प्राइज. इथे पारितोषिकम हे नपुसकलिंगी नाम आहे म्हणून आपण प्रथमम वापरलं. आता आपले सणांची नावं बघा. नागपंचमी, यातली पंचमी म्हणजे काय? 5वी तिथी, द 5th डे. तसंच अनंत चतुर्दशी, चतुर्दशी म्हणजे 14वी तिथी, द 14th डे. पाहिलंत, आपल्या सणांच्या नावांमध्ये सुद्धा हे क्रमवाचक लपलेले आहेत. तर मग या सगळ्या चर्चेतून एक सगळ्यात महत्त्वाचा नियम, अ गोल्डन रूल, जो आपल्याला कधीच विसरायचा नाही, तो म्हणजे क्रमवाचक हे विशेषण आहेत आणि ते नेहमी त्यांच्या विशेषाच्या म्हणजे ज्या नामाबद्दल ते सांगत आहेत त्या नामाच्या लिंगानुसार बदलतात. दिस अग्रीमेंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता आपण परीक्षेच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे ते अगदी थोडक्यात पाहूया. हे मुद्दे जर लक्षात ठेवलेत ना तर परीक्षेत तुमचे गुण नक्कीच वाढतील. सो पे क्लोज अटेन्शन नाव. पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा, 1 ते 4 या क्रमवाचकांची तिन्ही लिंगात वेगवेगळी रूपं होतात. हे पाठच करायचं. प्रथमः, प्रथमा, प्रथमम. दुसरा मुद्दा, 5 पासून पुढच्या क्रमवाचकांचे रूप बहुत करून ईकारांत स्त्रीलिंगी असतं आणि तेच एक रूप तिन्ही लिंगांसाठी वापरलं जातं, जसं की पंचमी, षष्ठी, सप्तमी इत्यादी. आणि तिसरा, सर्वात महत्त्वाचा सुवर्ण नियम, क्रमवाचकाचे लिंग आणि विभक्ती नेहमी नेहमी ते ज्या नामाबद्दल सांगत आहे त्याच्या लिंग आणि विभक्तीप्रमाणेच ठेवायचे. ऑलवेज मॅच देम. हा नियम विसरायचा नाही. तर विद्यार्थ्यांनो, आता हे सगळं शिकल्यावर तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न आहे. अद्य कतमः दिवसः अस्ति म्हणजे आज आठवड्याचा कितवा दिवस आहे? याचं उत्तर संस्कृतमध्ये खाली कमेंट्समध्ये देण्याचा नक्की प्रयत्न करा. आजचा हा भाग कसा वाटला आणि संस्कृतमधल्या अजून कोणत्या विषयावर आपल्याला माहिती हवी आहे हे आम्हाला नक्की सांगा. आमच्या सर्वज्ञ कोचिंग क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे पुढचा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून चुकणार नाही. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. हॅलो फ्रेंड्स, नमस्कारम. सर्वज्ञ कोचिंग क्लासेसच्या ह्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण 10वीच्या संस्कृत अभ्यासक्रमातील एक अतिशय महत्त्वाचा पण तितकाच सोपा घटक शिकणार आहोत, संख्या विश्वम. आणि त्यातील पहिला प्रकार, क्रमवाचकः. हा विषय एकदा नीट समजून घेतला ना की परीक्षेतले गुण अगदी हक्काचे आहेत. तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया. आपण रोजच्या बोलण्यात सहज म्हणतो ना की तो वर्गात पहिला आला किंवा ही माझी दुसरी गाडी आहे. इंग्लिशमध्ये आपण म्हणतो फर्स्ट, सेकंड, थर्ड. हा जो क्रम आहे, अ पर्टिक्युलर पोझिशन ऑर अ सिक्वेन्स, तो संस्कृतमध्ये कसा सांगायचा? संस्कृतेनं कथम वदामः. आजच्या या भागात आपण तेच अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. संस्कृतमध्ये क्रम दाखवणाऱ्या ह्या शब्दांना एक खूप सुंदर आणि समर्पक नाव आहे, क्रमवाचक विशेषणानी. बघा, नावातच सगळा अर्थ दडलेला आहे. क्रम म्हणजे ऑर्डर किंवा सिक्वेन्स आणि वाचक म्हणजे सांगणारे. सो नंबर्स दॅट इंडिकेट पोझिशन, म्हणजेच जे शब्द ओळीतील स्थान किंवा क्रम सांगतात, जसं की प्रथमः म्हणजे पहिला, द्वितीयः म्हणजे दुसरा, त्यांनाच क्रमवाचक म्हणतात. ठीक आहे, आता आपण ह्या संपूर्ण टॉपिकच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. द कोर कॉन्सेप्ट. एक नियम. फक्त एक नियम जर तुम्ही लक्षात ठेवला तर क्रमवाचकांचा अर्धा अभ्यास इथेच पूर्ण होतो. त्यामुळे आता पूर्ण लक्ष देऊन ऐका. तर तो नियम काय आहे? तो नियम अगदी सोपा आहे. क्रमवाचक संख्या म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून ती केवळ विशेषणं आहेत. ऑर्डिनल नंबर्स आर नथिंग बट ॲडजेक्टिव्हज. म्हणजेच प्रथमः, द्वितीयः, तृतीयः ही सर्व विशेषणानी आहेत. हे वाक्य मनात अगदी पक्क करून ठेवा. बरोबर. आणि विशेषणांचा एक फंडामेंटल रूल आपण आधी शिकलोच आहोत, आठवतंय का? तो म्हणजे विशेषण कधीही एकटं येत नाही. अॅन ॲडजेक्टिव्ह ऑलवेज फॉलोज इट्स नाऊन. ते नेहमी नामासोबत येतं आणि त्या नामाचं अनुसरण करतं. म्हणजे इन सिम्पल वर्ड्स, जसं नाम तसंच त्याचे विशेषण. सो आता ह्या दोन गोष्टींना आपण एकत्र जोडूया. रूल नंबर 1, क्रमवाचक हे विशेषण आहे. रूल नंबर 2, विशेषण नेहमी नामाचं अनुसरण करते. ह्याचा अर्थ काय झाला? सिम्पल लॉजिक. ह्याचा अर्थ असा होतो की क्रमवाचक संख्यांचं रूप ते ज्या नामासाठी वापरलं आहे त्या नामाच्या लिंग, विभक्ती आणि वचनानुसार बदलतं. दॅट्स इट. हाच ह्या संपूर्ण विषयाचा गाभा आहे. चला तर मग हा नियम प्रत्यक्षात कसा काम करतो ते बघूया. आपण लिंगानुसार म्हणजेच जेंडरनुसार क्रमवाचकांची वेगवेगळी रूपं कशी होतात ते काही सोप्या उदाहरणांसहित समजावून घेऊया. इथे नीट लक्ष द्या. आपण 1 या संख्येचं क्रमवाचक रूप पाहू,
जर नाम पुल्लिंगी असेल जसं बालकः तर रूप होईल प्रथमः बालकः. पण जर नाम स्त्रीलिंगी असेल जसं बालिका तर रूप होईल प्रथमा बालिका. आणि नपुंसकलिंगी नाम जसं फलम त्यासोबत रूप होईल प्रथमम फलम. पाहिलंत, प्रथमः प्रथमा प्रथमम. आणि हाच पॅटर्न पुढेही कंटिन्यू होतो. दुसऱ्या क्रमांकासाठी बघा, द्वितीयः वृक्षः कारण वृक्षः पुल्लिंगी आहे, पण द्वितीया माला कारण माला स्त्रीलिंगी आहे. तिसऱ्यासाठी तृतीयः पुरुषः बट तृतीया कक्षा, म्हणजे जसं नामाचं लिंग बदलतं तसंच क्रमवाचकाचं रूपही बदलतं. इट्स दॅट सिम्पल. आता एक विशेष नियम पाहूया, अ स्पेशल केस. हा नियम खास करून 5 आणि त्यापुढील संख्यांच्या स्त्रीलिंगी रूपांबद्दल आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा भाग खूप खूप महत्वाचा आहे. इथे बरेच विद्यार्थी हमखास चुका करतात. नियम खूप सोपा आहे. 5 आणि त्यापुढील संख्यांची स्त्रीलिंगी रूपं बनवताना त्यांच्या शेवटी दीर्घ ई लागतो. फॉर एक्झाम्पल, पंचमचं होतं पंचमी, षष्ठचं होतं षष्ठी. अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ही सगळी ईकारांत रूपं नदी ह्या शब्दानुसार चालतात. म्हणजेच जशा नदी शब्दाच्या विभक्ती होतात तशाच ह्या शब्दांच्याही होतात. चला, ही रूपं एकदा म्हणून पाहूया, म्हणजे ती कायमची लक्षात राहतील. माझ्या मागे म्हणा, पंचमी षष्ठी, षष्ठी सप्तमी, सप्तमी अष्टमी, अष्टमी नवमी, नवमी दशमी, दशमी एकादशी उत्तम. या सर्वांच्या शेवटी दीर्घ ई आहे हे लक्षात ठेवा. आता अनेकांना वाटेल की हे व्याकरण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान आहे, पण असं अजिबात नाहीये. हे क्रमवाचक शब्द आपण रोजच्या जीवनात, विशेषतः आपल्या सणांच्या नामांमध्ये नकळतपणे वापरत असतो. विश्वास बसत नाहीये? चला काही उदाहरणे पाहूया. बाय द वे, जर तुम्हाला ही शिकायला मजा येत असेल आणि सोपं वाटत असेल तर ह्या व्हिडिओला लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. नागपंचमी हा सण सर्वांनाच माहीत आहे. या शब्दाकडे नीट बघा. पंचमी, इथे पंचमः किंवा पंचमम का नाही? कारण पंचमी म्हणजे 5वी. पण 5वी काय? 5वी तिथी. संस्कृतमध्ये तिथी हा शब्द स्त्रीलिंगी मानला जातो. आणि आपला नियम काय सांगतो? जसं नाम तसंच विशेषण. तिथी स्त्रीलिंगी असल्यामुळे पंचम ह्या मूळ शब्दाचं रूप पंचमी असं झालं. सो नागांची पूजा करण्याची 5वी तिथी नागपंचमी. एक्झॅक्टली. तसंच दुसरं उदाहरण म्हणजे रथसप्तमी. ही माघ महिन्यातील सप्तमी तिथी आहे. इथे सुद्धा तोच नियम लागू झाला. तिथी हा शब्द स्त्रीलिंगी म्हणून सप्तमचं रूप झालं सप्तमी. पाहिलंत, व्याकरण आपल्या किती जवळ आहे. आणि आपले सर्वांचे लाडके गणपती बाप्पा, ज्या दिवशी त्यांचं विसर्जन होतं तो दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी. आता तुम्हाला लगेच कळलं असेल, चतुर्दशी म्हणजे 14वी तिथी. चतुर्दश ह्या संख्येचं तिथी या स्त्रीलिंगी शब्दानुसार झालेलं रूप. यावरून हेच सिद्ध होतं की व्याकरण आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे. चला तर मग आपण आत्तापर्यंत जे काही शिकलो त्याचा एक क्विक रिकॅप करूया, एक छोटासा सारांश पाहूया आणि सरावासाठी काही महत्त्वाचे नियम लक्षात ठेवूया, जेणेकरून परीक्षेत कोणतीही अडचण येणार नाही. क्रमवाचक वापरताना फक्त ह्या 3 स्टेप्स लक्षात ठेवा. अ सिम्पल चेकलिस्ट. स्टेप 1, ज्या नामासाठी क्रमवाचक वापरायचं आहे त्याचं लिंग ओळखा. इज इट पुल्लिंगी, स्त्रीलिंगी और नपुंसकलिंगी? स्टेप 2, त्या लिंगानुसार योग्य क्रमवाचक रूप निवडा. अँड स्टेप 3, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, वाक्यातील वापरानुसार नामाची जी विभक्ती आणि वचन असेल तेच विभक्ती आणि वचन क्रमवाचकाला लावा. दॅट्स इट. आता हे वाक्य बघा. अहम दशम्याम कक्षायाम पठामी. याचा अर्थ आहे मी 10व्या वर्गात शिकतो किंवा शिकते. इथे कक्षा हे नाम आहे आणि ते स्त्रीलिंगी आहे, म्हणून दशमचं स्त्रीलिंगी रूप झालं दशमी. पण वाक्याचा अर्थ 10व्या वर्गात असा आहे. इन द 10th क्लास म्हणजे सप्तमी विभक्ती. म्हणून नदी शब्दाच्या सप्तमी नद्यांप्रमाणे दशमीचं रूप झालं दशम्याम आणि कक्षाचं झालं कक्षायाम. विशेषण आणि नाम दोन्ही सप्तमी विभक्तीत. तर मित्रांनो, आज आपण क्रमवाचक हा विषय अगदी सोप्या पद्धतीने शिकलो. आता तुमच्यासाठी एक छोटासा विचार, एक छोटासा गृहपाठ. जर आपल्याला म्हणायचं असेल की हा 3रा पुरुष आहे तर संस्कृतमध्ये कसं म्हणणार? किंवा मी 5व्या मजल्यावर राहतो
हे कसं सांगणार? आज शिकलेल्या लिंग, विभक्ती आणि वचनाच्या नियमांचा वापर करून नक्की विचार करा. असेच सोप्या भाषेत संस्कृत शिकण्यासाठी सर्वज्ञ कोचिंग क्लासेसच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन नक्की दाबा, म्हणजे आमचा पुढचा भाग तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल.